सोनल, माझ्या किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत इझी चिकन फ्राय। आपण हे चिकन डीप फ्राय करणार नाही आहोत, तर आपण हे शॅलो फ्राय करणार आहोत। चिकन फ्राय करण्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया। मी 10 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात सोलून, 1 ते 1.5 इंच आलं घेतलंय आणि ही कश्मीरी मिरची आहे। ही मी कोमट पाण्यात भिजत टाकली होती। तुम्ही ही नाही घेतली तरी चालेल, ही ऑप्शनल आहे। ही कलर येण्यासाठी मी घेतली आहे। इथं छान असा रेडिश असा कलर येतो। हळद घेतली आहे, मीठ घेतलंय, धना पावडर घेतली आहे, गरम मसाला घेतलाय आणि लाल मिर्च घेतली। धना पावडर तुम्ही नाही घेतली तरी चालेल। आणि तेल घेतलंय फ्राय करण्यासाठी आणि चिकनचे काही पीसेस घेतले मी, ते स्वच्छ धुवून घेतलेत। आपण चिकनला मॅरिनेट करण्यासाठी लसूण, अद्रक आणि लाल मिर्च याची पेस्ट बनवून घेणार आहोत। हे महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स आहेत चिकन फ्राय साठी। लसूण आणि अद्रक जास्त प्रमाणात वापरायचं आहे। आणि ह्या भिजलेल्या 4 मिरच्या मी वापरते। आपली लाल मिर्च ग्राइंड करून रेडी आहे। तुम्ही बघताय खूप छान असा लाल कलर आलेला आहे। ही मिरची जास्त तिखट नसते, म्हणून आपण लाल मिरचीचा उपयोग करणार आहोत। तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही लाल मिर्च पावडर जी तुमच्याकडे अवेलेबल असेल ती वापरू शकता। चला आता आपण सगळे मसाले ऍड करून घेऊया चिकन मध्ये। तर मी जवळपास 2 चमचे अद्रक, लसूण आणि लाल मिरचीची पेस्ट टाकते। मी अजून थोडी टाकते, मला कलर छान यायला हवा। तर यामध्ये मी मीठ टाकते 1 चम्मच, थोडीशी हळद टाकायची आहे 1/2 चम्मच, थोडीशी मी धना पावडर टाकते 1/2 चम्मच, थोडीशी टेस्ट येण्यासाठी। अर्धा चम्मच गरम मसाला आणि 1 चम्मच लाल मिर्च। आता आपण हे मिक्स करून घेऊया। आपले सगळे मसाले छानपैकी मिक्स झालेले आहे। जर तुम्हाला लिंबू आवडत असेल किंवा दही आवडत असेल तर 1 चमचा दही किंवा 1 चम्मच लिंबाचा रस तुम्ही ऍड केला तरी चालेल। आता मी लिंबाचा रस कुठलाही आंबट पदार्थ इथे वापरत नाहीये। आता हे चिकन मी फ्रीजर मध्ये 1 तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहे। फ्रीजर म्हणजे बर्फाच्या कप्प्यामध्ये आपल्याला हे ठेवायचं 1 तास। त्यानंतर आपण हे फ्राय करायला घेणार आहोत। मी आता हे मॅरिनेट करायला ठेवते। अशा प्रकारे आपलं चिकन व्यवस्थितपणे मॅरिनेट झालेलं आहे। जवळपास 1 तास मी याला फ्रीज मध्ये ठेवलं होतं। तुम्ही बघू शकता बाउलला पण बर्फ जमा झालेला आहे आणि चिकन ही चांगल्या प्रकारे मॅरिनेट झालेलं आहे। मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता आपण चिकन फ्राय करायला घेणार आहोत। कढई गरम झाली की मग चिकन आपण फ्राय करणार आहोत। मी तेल टाकते। तेल 4ही बाजूने पसरवून टाकायचंय। आपण चिकन परतायला टाकल्यावर चिटकायला नको। आता मी चिकनचे पीसेस टाकते। चांगलं गरम झालंय। ऑइली मी हे चिकन डीप फ्राय करणार नाहीये, आपण हे फक्त शॅलो फ्राय करतोय, कारण हे चिकनचा खूप छान वास येतोय। तर आपण हे आता मंद आचेवर ठेवणार आहोत आणि तेलही सगळीकडून पसरवून घ्यायचंय। 2 मिनिटं आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत। म्हणजे आता आपण झाकण काढूया आणि चिकनला पलटून घेऊया, म्हणजे त्याची दुसरी बाजू मी माझे हे पीस सगळे
व्यवस्थितपणे पलटून घेतलेले. आता मी त्याच्या बाजूने अजून थोडं तेल सोडते, कारण पीस अजून व्यवस्थित फ्राय झालेले नाहीये. मी परत एकदा तेल सोडलेलं आहे. तर मी झाकण ठेवून परत एकदा त्याला कव्हर करते, म्हणजे ते शिजेल. ते दोन्ही बाजूनी शिजायला हवं. चिकनची छान वाफा निघताय. आता आपण हे झाकण काढून घेऊया. मस्त छान वास येतोय. चिकन अजून थोडंसं कच्चं आहे, पण आपण त्याला परत एकदा पलटून घेऊया आणि आता बिना झाकणाचं शिजूया थोडंसं. चाकूने टेस्ट करते चिकन शिजलंय की नाही. मला ते थोडंसं कच्चं वाटतंय, थोडं कच्चं आहे. मी परत एकदा झाकण ठेवते. झाकण काढते. 3-4 मिनिटं मी जवळपास त्याला झाकून ठेवलं होतं. आता मी त्याच्यात थोडं पाणी पडलंय वाफवल्यामुळे. मी ते पाणी जिरेपर्यंत त्याला फ्राय करणार आहे, म्हणजे ते थोडेसे पीस आपले क्रिस्पी होतील. मी हे थोडं फास्ट गॅसवर शिजवते, कारण त्याच्यावरती जे पाणी पडले ते मला पूर्ण मुरायला हवंय आणि हे थोडं क्रिस्पी व्हायला हवंय, म्हणून मी थोडं फास्ट गॅस केलाय. फास्ट गॅसवर ते थोडंसं हलवत राहायचंय, म्हणजे ते जळणार नाही. मी हे थोडं फास्ट आणि सिम गॅस करून शिजवलंय. आपलं चिकन शिजून तयार झालंय. थोडं थोडं ते क्रिस्पी पण झालंय. जसं आपलं तंदूर ड्राय असतं त्या टाईपमध्ये हे चिकन फ्राय झालेलं आहे. तर मी आता हे सर्व करायला घेते.